राम राम मित्रांनो, मस्त घरी आराम करत होतो तर विपुल शेटचा फोन आला की कुठे. म्हटलं घरी. लवकर येणे भरायला. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं कुठे यायचं. आपलं दोडांबा. म्हटलं बरं. मग काय घरून निघालो, मस्त आपल्या पंपावरती आलो. म्हटलं चला टाकी बिकी एकदम पॅक करून घेऊ नये का, एकदम टेरिफिट, म्हणजे काही विषयच राहणार नाही डायरेक्ट. मग काय ते टाकी पॅक करून निघाल्यानंतर आलो दावसवाडीत आल्यानंतर म्हटलं चला आता आहे ना डायरेक्ट शॉर्टकट मारू नाही का. दावसवाडीतून टर्न मारला का गाडी डायरेक्ट पिंपळगाव. मग काय पिंपळगावमध्ये आलो त्याच्यानंतर स्टिंग बिंग घेतली नाही का मस्त. म्हटलं चला एकदम मूड फ्रेश आहे, मस्त स्टिंग बिंग पिऊ नाही का. मग काय स्टिंग पेत म्हटलं चला आता डायरेक्ट मळ्याच्या रस्त्याला लागू. मग काय तो वावराच्या रस्त्याला लागलो. एवढा खत्री रस्ता होता तो माप नाही. डायरेक्ट गाडी नुसती इकडून तिकडे एमटी गाडी तर एवढी नाचत होती तर विचार करा, भरेल गाडी तर डायरेक्ट टायर उचललं नाही का. म्हटलं चला जाऊ द्या मरू द्या. मग काय तिथं मस्त वावरात पोहोचल्यानंतर पाहतो तर काय विपुल शेठ आणि दर्शन शेठचं तर मस्त आराम चालू होता नाही का. डायरेक्ट मला तर घरी आराम वगैरे काही करून दिला नाही, लवकर घेतलं बोलून आणि त्यांचा मस्त चालू होता आराम. मला म्हणे जाय म्हणे पेट्या बिट्या मोजण्या का म्हणे किती झाल्या काय. म्हटलं बरं ठीक आहे. मग काय येऊन पाहतो तर काय इकडं पोरांनी तर तोपर्यंत आता पार इकडं गाडी भरत आणली. म्हटलं आयला पोरांचा स्पीड वाढला बरं का नाही का. म्हणे मग भाऊ लवकर सोडायचं म्हणे तुला आज. म्हटलं बरं. मग म्हटलं चला आवरून घेऊ म्हटलं रापसप नाही का. मग काय गाडीला कागद वरती टाकून दिला. मस्त चालू होतं यांचं काम. हे म्हणे नाही का गँग काय तू काय म्हणे दरवेळेस बाकीच्यांनाच घेतो आम्हाला घेत नाही. आज कशी खुड्यावरती सर्व पोरं होते नाही का. तर पोरं म्हणे आज आम्ही सर्व आलो पाहिजे. म्हटलं बरं. बा या आपले मामू नाही का मस्त पेट्या लावून राहिला वरती. आजा मस्त चालू होतं काम आजाचं. सण्या पॅक कर आपला मस्त चालू होता. तोपा गोळी मारतो म्हणे नाही का. म्हटलं बरं नको भाऊ नाही का. तर बाकी तुम्हाला दाखवतो पुढच्या ब्लॉकमध्ये.